सरकारने आदिवासी भागाच्या विकासासाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला आहे, तरी मात्र वास्तव्य हे अत्यंत भीषण आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोपार पाडा येथे आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे। येथील भगिनींना चक्क रात्रीचा दिवस करून खड्ड्यात साचलेले पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेत काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे। या योजनेवर प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या हंड्यात पाण्याचा एकही थेंब पोहोचला नाही। रखडलेल्या कामामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे आदिवासी पाड्यावरील महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन दऱ्याखोड्यात भटकावे लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे एल्गार कष्टकरी संघटनेने वारंवार पत्राद्वारे आणि आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले असून प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असून आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष नाही, अशा संतप्त भावना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत। कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही जर महिलांना खड्ड्यातील पाणी भरावे लागत असेल तर हा निधी गेला कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। या पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता थेट प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी केली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।